दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, तर विनंती केली जाते. तर तौसिफ आपला 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. तर नाणेफेकीचं कॉल जिंकलाय अप्पा फॅब्रिकेशन आराध्य आरोही 11 पाळी सांगडे टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय I11 I ग्रुप ओवे अजुली नारपोली टीमला. सलामीची जोडी मैदानात सरकताना दिसतात. तौसिफ शेख इथं मैदानामध्ये येताना दिसतात. 5 षटकांचा पूर्वार्ध आणि 5 षटकांचा उत्तरार्ध कसा रंगेल, कुठली टीम क्वालिफाय होईल अंतिम 12 मध्ये, हे देखील पाहणे गरजेचं. सर्व आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आमच्या मंचावर असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. 2 अंपायर देखील सज्ज असतील. डी.के. चौरके सर बेलवली आणि दीपक पाटील सर पाळी. सुरेशजी उतेकर आणि मयूरजी धनावडे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने करण्यात येतोय. मी मयूरदादांना विनंती करतो की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सन्मान स्वीकारण्यासाठी जायचं आहे. टॉस जिंकले आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. पाठीमागच्या मॅच मध्ये उलटफेर नक्की पाहायला मिळेल का, हे देखील पाहणे गरजेचं आहे. तौसिफ शेख कौस्तुभ गायकर आणि तौसिफ शेख ही जोडी मैदानात सरकल्या. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन भिडकवायचा होता. इष्टरक्षक खंबाल चेंडू परार झालाय. सीमा रेषेबाहेर लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. येतोय पहिला नशिबाचा चौकार I11 टीम साठी. नशिबाचा चौकार मेन तर वनेरा हनुमान शेखले चरकला गेला. त्यानंतर बॅकिंग ही खराब पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपला जाऊन धडकला. पहिला नशिबाचा चौकार येतो बॅटिंग करत असताना I11 टीम साठी. पुढचा चेंडू प्रणय शेळकेचा राऊट द विकेटने फटका चांगलाय. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला कव्हर करत फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. जागा बनवली, स्वतःला झोकून गेला आणि बैठक शॉट मारत आपले इरादे काय आहेत, आपण कशासाठी ओळखलं जातो ॲज अ कॅप्टन लिडिंग करताना मैदानामध्ये तौसिफ शेख बऱ्याचला जातोय. 6 धावेच्या मदतीने 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 10 या धावसंख्येवर. नक्कीच चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. किमान 70 ते 80 धावा 6 षटकामध्ये धावफलकावर लावाव्या लागतील तौसिफ शेखला. कारण बारक्या शेळकेसारखा एक गुणवान खेळाडू असेल. सूरज पवार इन फॉर्म राहिलाय आणि नक्कीच एक चांगली बॅटिंग लाईनअप असलेला समोर संघ खेळतोय. इथे आडव्या बॅटने खेळायचं होतं. पंचांकडे जोरदार अपील, शरीराचा वेध जरूर घेतला होता, परंतु इथे हाईट फॅक्टर चेक केला आणि अपील मात्र फेटाळले. तिसरा चेंडूंचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 10 या अंकावर. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक मैदानामध्ये करत असताना प्रणय शेळकेला पाहतोय. बालिगावातून बिलॉंग करत असताना चांगलं क्रिकेट प्रणयने पाठीमागच्या मॅच मध्ये दाखवलाय, परंतु इथे कमबॅक ताकदवान होईल का, तौसिफ इथे बरसेल का, हे देखील पडलेला प्रश्न. पुढचा चेंडू प्रणयचा.
यावर स्लोवर डिलिव्हरी केली, अगोदरच ओळखलं होतं. तौसिफने फक्त सन्मान दिला. एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या पद्धतीने 11 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. सुरुवात दमदार होणं खूप इम्पॉर्टंट होतं. सुरुवात जरूर झाली, परंतु तेवढ्याच ताकदीचं कमबॅक प्रणय शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथे ठसन नक्कीच पाहायला मिळेल. एका साईडला बारक्या शेळके तर दुसऱ्या साईडला तौसिफ शेख. हे खूप चांगलं बॅटल नक्कीच या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. कुठला कॅप्टन वरचं ठरेल तिथून या सामन्याचा रिझल्ट लागेल. कुठला कॅप्टन काय रणनीती आखेल एकमेकांच्या विरोधात तिथून मात्र या सामन्याचा रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल. एंड चेंज होतोय. छोटा पॅक बडा धमाका. स्ट्राईक एंडला कौस्तुभ गायकर स्ट्राईक एंडला खेळेल. कशा रीतीने बॅटिंग करेल या 40 गाव प्रीमियर लीग मध्ये. इथे ऑन साइडला खेळायचं होतं. शरीरापासून थोडंसं चेंडू दूर ठेवला. कौस्तुभच्या बाट मध्ये चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या. एक एक निर्धाव चेंडू नक्कीच थोडंसं मनोबल वाढवेल गोलंदाजा प्रणय शेळकेचा. जरूर पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके होते, परंतु येणाऱ्या 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च घातल्या. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारल्या प्रणयने. यावेळी लॉब केलाय, फटका चांगलाय, परफेक्ट मिडल करत चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमारेषेबाहेर. 6 धावेसाठी षटकार. एक षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा ऑन बोर्ड. तौसिफ खेळतोय 4 चेंडू वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. ते कौस्तुभ खेळतोय 2 चेंडू 6 धावेंवर. पहिलाच बॉल बॅटचा पेस खोललाय, बॅकफुटला जात पंच चढवलाय आणि चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेगला. मानवंदना देणारा येतोय. अजून एक षटकार. चांगली सुरुवात करून देत असताना कौस्तुभ कॅप्टनला लीड करताना मैदानामध्ये कॅप्टन्सी पारी खेळावं लागेल. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जर जिंकेल कोणती टीम ती मात्र सुपर 12 ला क्वालिफाय होईल. पहिल्या चेंडूवर आकाश दाखवलं जात आहे. गोलंदाज हर्षल पाटीलला बॅटिंग करत असताना तौसिफच्या माध्यमातून यावेळी व्हेरिएशन दाखवायचं होतं. अगोदरच मनसुबे स्पष्ट होते की बॅकफुटला जाऊन मोठा फटका केलेल, परंतु चेंडूने थोडासा टर्न घेतला. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या. हे गोलंदाजीचं चातुर्य नक्कीच प्रत्येक गोलंदाजामध्ये हव्या, कारण प्रत्येक चेंडू तुम्ही वेगळ्या व्हेरिएशन मध्ये टाकणं खूप इम्पॉर्टंट असतं. क्रिकेटमध्ये चेंज करणं खूप इम्पॉर्टंट. रिव्हर्स स्लिपचा अस्त्र जर सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, इथे आडवी बॅट केली आणि अजून एक लगावला जातोय. शानदार रुबाबदार चौकार. सत्तावीस धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळते. जी स्टार्ट हवी होती I11 टीमला ती स्टार्ट करून देत असताना इथे बरसला जातोय तौसिफ शेख. पुन्हा एकदा वन्स अगेन त्याच दिशेने चेंडू फरार झालाय सीमारेषेबाहेर. बॅक टू बॅट दुसरा चौकार येतोय तौसिफच्या बॅट मधून.
काय कमालीची पहिला फटकेबाजी मैदानामध्ये दाखवल्या. नक्कीच जाणलंय गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करतोय आणि त्या अनुषंगाने बॅटिंग. तुम्हाला क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू वेगळ्या व्हेरिएशन मध्ये येतो आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करणं देखील इम्पॉर्टंट असतं आणि तशीच बॅटिंग मैदानामध्ये तौसिफ शेख दाखवत असताना संघाची धावसंख्या 31 या अंकावर 10 चेंडूंचा खेळ संपला. वन्स अगेन परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि नक्कीच दत्ता भुईर यांच्या माध्यमातून तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने चेंडूला अडवलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी. तिथे धावा वाचवल्या जातात. एक धावील आणि एक धावेच्या मदतीने 32 धावा ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना तौसिफ शेख आणि त्याला साथ देत असताना कौस्तुभ गायकर वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलंय तर तौसिफ शेखने 9 चेंडू आणि 22 धावांची बारदार खेळी केली. चांगली ड्रीम स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र देत असताना काय कमालीचे फटके खेळल्यात. पहिल्या दोन्ही सेनापतींना इथे टार्गेट केलंय. बॅटिंग करत असताना I11 टीमच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला केलेल कौस्तुभ गायकर मान फ्रॉम पॉइंट्स आहे. यावेळी लॉब केलाय. पटकत चांगलाय. गॅप मध्ये खेळल्यात. नो मास लँड. चेंडू फरार झालाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. दर्जेदार चौकार येतोय कौस्तुभच्या बॅट मधून. कमालीचे फटके तौसिफने सजवल्यात. षटकार आणि चौकाराच्या मदतीने एक चांगली खेळी इथे साकारले. 42 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. जर असंच चालू राहिला तर सहजरित्या 70-80 धावांचा पल्ला गाठू शकते. प्रथम बॅटिंग करीत असताना I11 टीम. चांगली बॅटिंग. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेला. एक डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉग ऑफ आणि एक काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. यावेळी मात्र खराब चुकी. पंचांचा इशारा येतोय. वाईट 1+4 असे 5 धावा धावपलकार जमल्या जातील. ते म्हणतात ना घर फिरलंय की घराशी वासही फिरतात. दबाव आणि दबाव मैदानामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच वाईट चेंडू होता. बॅकिंग मिळालं नाही आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपला जाऊन धडकला. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या पोहोचल्या 47 या अंकावर. 47 धावा ऑन बोर्ड लागले जातात. चांगली बॅटिंग मात्र मैदानात करत असताना तौसिफ शेख आणि कौस्तुभ गायकरला पाहतोय. पुलटॉसला टॉस केलाय. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. पहिली विकेट गारद होईल. तौसिफ शेख बॅक टू पेवलॅन. मान फ्रॉम चिवली.
काय कमालीची खेळी केली. कॅप्टन इनिंग जरूर केल्या. 11 चेंडू आणि 28 धावांची बहारदार केली तौसिफने केले. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र जरूर मिळाल्या, परंतु मधल्या फळीचे येणारी फलंदाज कशा रीतीने बॅटिंग करते यावर पूर्णपणे सामन्याचं चित्र असेल. इथून जर कमी धावानं रोखलं गेलं पाली टीमनं तर सामना बॅलन्स होऊ शकतो. परंतु इथून जर केतन पाटीलची बाट परसली, कौस्तुभ गायकर जर बरसला तर या धावा मात्र मोठ्या होऊ शकतात त्या पाली टीमसाठी. कमबॅक केलं जातंय गोलंदाज प्रणय शेळकेच्या माध्यमातून. जो मोठा अडथळा होता तो मोठा अडथळा जरूर दूर केलाय, परंतु पाठीमागच्या सामन्यामध्ये काय फटकेबाजी केली होती केतन पाटीलला कोण विसरेल. तो केतन पाटील इथे बरसेल का हा देखील पडलेला प्रश्न. पुन्हा एकदा प्रणय शेळके गोलंदाजीसाठी खेळ सज्ज. राऊंड द विकेटने यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय. तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 48 धावा धावफलकार लागल्या जातील. स्ट्राईक एंडवर कौस्तुभ गायकरला आणलं जातं. एक चांगल्या क्रिकेटरचं लक्षण, एक सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार हे नक्कीच एक चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. कौस्तुभ गायकर खेळेल स्ट्राईक एंडला. कशेरीने फटके येतील कौस्तुभच्या बाडमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना या धावा थोड्याशा जास्त वाटतात मैदानामध्ये. 48 धावा ऑनबोर्ड असताना प्रणय शेळके पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे आडव्या बाटने खेळायचं होतं, अगदी मधोमध पकडला. LBWच्या स्वरूपात दुसरी विकेट गारद होईल. इथे लागलेला दुसरा धक्का 48 या धावसंख्येवर I11 टीमला. येताना दिसतोय. ज्या 2 विकेटची नितांत गरज होती त्या विकेट मिळवण्यात यश आलंय. प्रणय शेळके कमबॅक जरूर करून देतो, परंतु आता मात्र चांगला खेळ करावा लागेल या 2 फलंदाजाला. केतन पाटील आणि नवीन येणारा फलंदाज अभिषेक मोरे दोन्ही हार्ड हिटर आहेत आणि नक्कीच चांगले क्रिकेट यांनी दोन्ही गावांसाठी राहिलाय. परंतु काय घडेल, प्रणय शेळकेचा शेवटचा चेंडू असेल. अजूनही उर्वरित 2 षटकं असतील. किमान या 13 चेंडूमध्ये 30 धावा जरी धावफलकार येतात तर एक चांगली टोटल आपल्याला धावफलकार पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू या षटकामधील गोलंदाज प्रणय तर माफी असावी 2 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकामधील 14 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज प्रणय शेळके पुन्हा एकदा सज्ज होईल अभिषेक मोरेसाठी. पहिलाच बॉल बिग 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 षटकार पाहायला मिळतोय अभिषेक मोरेच्या बाट मधून. तर लगातार 2 षटकार लगावले गेले. तर आकाश पाटील कोलके यांच्याकडून 500 रुपये आणि दीपक कुरंगले यांच्याकडून 500 रुपये असं 1000 रुपयाचा असं एकूण 1000 रुपयाचा पारितोषिक असेल अभिषेक मोरेसारखा मोरेसाठी. जर प्रवीण सर बघायला गेलो तर असं वाटतं की हायलाईट बघतोय की का आपण ज्या अनुषंगाने बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे तर सहजरित्या 80 धावा धावफलकार लागणं गरजेचं आहे. परंतु अजूनही वेळ गेली नसेल. इथून जर कमबॅक केला बारक्या शेळकेने वेगळी रणनीती आखली तर इथूनही कमबॅक होऊ शकतो. संघाची धावसंख्या 54 धावा धावफलकावर. यावेळी चांगलं क्रिकेट, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता आणि नक्कीच चांगला झेल टिपला जातोय. तिसरी विकेट गारद 54 या धावसंख्येवर लागलेला तिसरा धक्का I11 टीमला.
या षटकामध्ये थोडासा सुटकेचा शॉट जरूर सोडला असेल विदर्भाने पाली टीमला, कारण धावांचा ओघ चालू होता. अशा वेळी विकेट मिळवणं खूप इम्पॉर्टंट होतं. थोडासा दबाव इथून असं वाटेल का वाढत जाईल, परंतु जसा अभिषेक मोरे आला त्यांनी षटकार लगावला, त्यानंतर पुन्हा एकदा दबाव रिलीज झाला आणि पुन्हा एकदा विकेट संपादन केली जाते. अभिषेक मोरेला शांत बसवला. आता केतन पाटील आणि विजय चौधरी ही जोडी मैदानात असेल. तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकाचे फलंदाज मैदानात इन झाल्यात. शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 54 धावा धावपलकर लागल्या गेल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली बॅटिंग लाईनअप असणारा संघ आपण पाहतोय. I11 ओवे, अजिवली आणि डारपोली, कैलास दादा मात्रे आणि पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळी फटका सजवलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय उत्तुंग असा हाय पाय ब्रँडेड षटकार. हल्ले चढवले जातात. पहिल्या चेंडूवर षटकार दाखवला जातो. केतन पाटील आपल्यामध्ये असणारा अनुभव, आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता हे दाखवून देत असताना लगावला जातोय शानदार षटकार. या षटकाराच्या मदतीने 60 धावपलकर लागले जातात. प्रवीण सर, विकेट जरूर गेल्या, परंतु विकेटचा दबाव कुठलाही सामन्यात मात्र दिसत नाही. अगदी प्रत्येक येणारा नवीन फलंदाज षटकार चौकारांच्या भाषेनेच मैदानात उत्तर देत असता. हे थोडंसं दडपण मी तर म्हणेन येत असताना पाली टीमवर. हे पाठीमागचं विसरून आता नवीन सुरुवात करावी लागेल. नवीन गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. जयेश पाटील कडून बऱ्याचशा अपेक्षा असतील इथे मात्र पाली टीमला, परंतु त्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील का? अजूनही 11 चेंडू असतील या सत्रामधील. संघाची धावसंख्या 60 धावा ऑन बोर्ड. इथे मात्र फटका जातोय सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी लगातारचा दुसरा माहिती हिट येतोय केतन पाटीलच्या बॅटमधून. तर नक्कीच आपण पाहायला गेली रणनीती फसली काय स्वप्नील पाटील बारक्या शेळकेची. कारण त्या जयेश पाटील सातत्याने पाठीमागच्या 2 मॅचेस मध्ये 2 ओव्हर करायचा, त्याला मात्र 4थ्या क्रमांकावर आणलं. त्यानंतर प्रणय शेळकेला 1ल्या क्रमांकावर आणलं आणि तिथून मात्र जी मैदानात बॅटिंग चालू आहे ती नक्कीच उल्लेखनीय. 66 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. केतन पाटील 2 चेंडूमध्ये 2 माहिती हिट लगावत. आपले इरादे नेक आहेत, आपण आक्रमक स्थितीनेच खेळला. अजून एक षटकार आला तर संदेशजी गोजे यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लगातार 3 षटकारांसाठी केतन पाटील साठी हा पारितोषिक आहे. सन्माननीय अतिथी संदेशजी गोजे मरियाई हॉटेलचे सर्वेसर्वा यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बॅकफुटला गेले होते, अगोदरच शफल झाले. बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क आला नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होता. यावेळी लाईन पाहिली आपण, टप्पा पडल्यानंतर थोडा चेंडू खाली राहिला आणि नक्कीच तो बॅटच्या रडर मध्ये आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होता. 3 चेंडूंचा खेळ संपला. गोलंदाजी मार्कवर जयेश पाटील पाहतो 4थ्या क्रमांकावर गोलंदाजी करत असताना. 4था विकल्प संघाची धावसंख्या 66 असताना यावेळी चांगला फटका ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून भिडकावलाय उत्तुंग असा षटकार. काय कमालीची बॅटिंग मैदानामध्ये साकारली जाते. केतन पाटील अक्षरशः आक्रमण आणि आक्रमण, अक्षरशः गोलंदाजीची लखतर वेशीला टांगलेत की काय. 4थं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 72 या अंकावर जाऊन टेपला. कमालीची बॅटिंग मैदानामध्ये केतन पाटीलच्या बॅटमधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ खेळलाय.
3 षटकार ज्यामध्ये पाहायला मिळतात. जयेश पाटीलवर दबाव पूर्णपणे इथे पाहायला मिळतात. अजूनही 8 चेंडू या पहिल्या सत्रातील बाकी असतील. चौथं षटक प्रगतीपथावर असताना खूप धावपलकार जोडल्या जातात. तौसिफने चांगला खेळ केला, त्याबरोबर कस्तुबा गायकरने चांगला खेळ केला, त्या पाठोपाठ येणाऱ्या केतन पाटील चांगला खेळ करतोय आणि अभिषेक मोरेन देखील एक षटकार लगावला. तर नक्कीच एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन. युनिटी इज अ स्ट्रेंथ आणि युनिटीची ताकद मैदानामध्ये दाखवत असताना काय कमालीचा खेळ खेळलाय I-11 I ग्रुप ओवे आजिवली आणि नारपोली टीमच्या माध्यमातून संघनायकापणा तौसिफ शेखला पतोय. यावेळी चांगला फटका गॅप मध्ये खेळण्यात नो मान्स लँड. चेंडू फरार झालाय. अजून एक दर्जेदार चौकार येतोय बॅटिंग करत असताना I-11 टीम साठी. जसा मालक या टीमचा तसाच खेळ देखील रुबाबदार पाहायला मिळतोय. 4 धावेच्या मदतीने 76 धावा धावफलकार लागल्या जातात. तर केतन पाटीलसाठी सुवर्ण संधी असेल लगातार 3 षटकारासाठी. संदेशजी गोजे यांच्याकडून पारितोषिक होतं, परंतु इथे मात्र पायचीत पकडलं जात आहे. पंच डिस्कस करतील, त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर नक्कीच अंपायर डिसिजन अंतिम असेल. पंचांचा इशारा येतोय. LBW स्वरूपात पहिल्या विकेट 4थ्या विकेटचं पतन होताना 76 या धावसंख्येवर. चार षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये I-11 I ग्रुप ओवे आजिवली नारपूर टीम जाऊन पोहोचला. ती 76 या धावसंख्येवर 4 गडेच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 आजिवली गावचे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका साईडला असेल विजय चौधरी आणि शैलेश सार्डेकर. किमान या षटकामध्ये 15 धावा येणं अपेक्षित असेल तर तौसिफ शेखला एक चांगली टोटल नक्कीच 4 षटकांमध्ये जमवले, परंतु 5वं षटक हे निर्णायक षटक असेल. इथून जर कमी धावा जमवल्या बॅटिंग करत असताना टीमने तर नक्कीच एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथून जर 15+ धावा येत असेल तर नक्कीच हे आव्हान थोडंसं कठीण होईल. ते मात्र पाली टीमसाठी, कारण बारक्या शेळकेला तुम्ही विसरू शकत नाही. कारण बारक्या शेळकेचा खेळ सर्वांना माहिती आहे. या विभागाचा बायकर मान म्हणून का ओळखलं जातं याचं जिथं जागतं उदाहरण खऱ्या अर्थाने त्याचा खेळ देत असतो. आणि नक्कीच तो माईकवर कमी बोलत असतो, परंतु मैदानामध्ये बाटनं भरपूर काही सांगून जात असतो. ही बारक्याची ओळख सातत्याने राहिले, त्यामुळे नक्कीच एक चांगली धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न शैलेश सार्डेकर आणि विजय चौधरीचा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये असेल. 76 धावा ऑनबोर्ड गोलंदाजा साहिल पवार येथे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल हलक्यात आणि ऑनसाईडला खेळल्यात. क्षेत्ररक्षक तिथे डीपला बारके येतो, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 77 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या विचार करायला गेलं बॅटिंगचा तर प्रत्येकाने खूप चांगले कॉन्ट्रीब्युशन चांगले दिल्या आणि नक्कीच युनिटीची ताकद का असते, सर्व मिळून आणि एकटा लढून किती ताकद असते हे या टीममध्ये टीमवर्क का असतं हे खऱ्या अर्थाने दाखवलं. यावेळी लॉब करायचं होता परंतु बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहेत, थोडंसं कंबल होतोय. चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला अडवला जातोय. 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावेसाठी सरकलेत आणि नक्कीच रनआउटच्या स्वरूपात सांघिक विकेट मिळेल ती पाली टीमला आणि शैलेश सार्डेकरला परतावं लागेल डगआउटला.
या दोन धाब्याच्या मदतीने 79 धावा धावफलकावर लागल्या जातात। शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल। साहिल पवार मात्र चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना रोखून धरला, मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठरलाय। नवीन येणारा फलंदाज समाधान बातले यांना पाहतोय, वारदोली गावातून बिलॉंग करणारा खेळाडू। स्ट्राईक एंडला विजय चौधरी कडून अपेक्षा असतील त्या मात्र आजिवडी संघाच्या पाठीराख्यांना शेवटच्या 4 चेंडूमध्ये किमान 1 ते 2 मायटी हिट येणं खूप अपेक्षित असतील। इथे मात्र ऑफस्टिक लगत चेंडूची फेकी केली। नक्कीच क्रिकेटमध्ये या चेंडूवर नक्कीच बचावात्मक पवित्रा घेतला जातो, परंतु ऑफस्टिक लगत चेंडू सोडून दिला आणि सरळ विसावला गेला तो इष्टरक्षकाच्या मध्ये। तिसरा चेंडू मात्र निर्धाव होता। शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 79 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये। इथे मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिक लगत चेंडू फेकी केलाय, तर जाणलं पाहिजे नो रिव्ह्यू, वाईट साठी रिव्ह्यू नाही तुम्हाला भेटणार। अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन। विजय चौधरीने जाणलं पाहिजे, अगदी पहिला चेंडू देखील त्याच दिशेने फेकला, दुसरा चेंडू देखील त्याच दिशेने फेकला। जाणलं पाहिजे कव्हर ऑफस्टम्प कव्हर करून तुम्ही जर खेळला असता तर नक्कीच इथे मोठे फटके आले असते, परंतु इथे चुकी झाली आणि नक्कीच दोन्ही चेंडू शेवटच्या डेट ओव्हर मध्ये तुम्ही या कुशल मुवमेंटला सोडू शकत नाही। खूप इम्पॉर्टंट असतील हे 2 चेंडू। त्यावेळी लॉब करायचं होता, फटका फसलाय, परंतु सेफ लँडिंग इथे पाहायला मिळते। एकदा पूर्ण आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 80 या धावसंख्येवर। शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल। साहिल पवारचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली, अगल्या वेगळ्या स्पिरिटने खऱ्या अर्थाने गोलंदाजी केली साहिल पवारने। 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्ची घातल्या, एक सांघिक विकेट देखील शैलेश सरडेकरला देखील बाद केला आणि शेवटचा चेंडू शेवट कोण गोड करणार, इथे समाधान बातालेच्या बॅटमधून एखादा हिट येईल का? कारण या मॅचचा विचार केला गेलो पहिल्या 4 षटकामध्ये खूप चांगल्या धावा होत्या, परंतु 5वं षटक हे निर्णायक येतंय की काय पाळी संघाच्या बाजूने। शेवटचा बॉल डिलिव्हर कराल गोलंदाज साहिल पवार। लो फुलटॉस लाईनचा चेंडू होता, ऑन साइडला केलं, क्षेत्ररक्षक डीपलात, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी सरकल्यात, दुसरी धाव देखील पूर्ण, खरापैकी तिसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते। 3 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या I11 आई ग्रुप ओवेसाठी आणि या 3 धावेच्या मदतीने 83 धावा धावफलकार लागल्या जातात। खऱ्या अर्थाने या 24 लाईव्ह इव्हेंट तालुका ओपन अप टीमच्या पुरस्कृत जहानमान मसोबा नारपोळी आणि एक साथ मित्रांच्या आयोजित या स्पर्धेमध्ये मला आपण संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतोय। सर्व आमचे आयोजक, सर्व नारपोळी संघाचे खेळाडू, प्रवीणजी भोईर असतील, योगेशदादा मस्कर असतील, त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो की ज्यांनी मला या स्पर्धेसाठी बोलण्याची संधी दिली। तर नक्कीच 84 धावांचं टार्गेट असेल बारक्या शेळकेच्या टीम समोर, अर्थात अंपा 11 आराध्या आरोही 11 पाळी सांगडे टीम समोर। या 30 चेंडूमध्ये 84 धावा वाचवल्या जातील का गोलंदाजी करत असताना I11 अजिवली ओवे आणि डारपोल टीमच्या माध्यमातून की या 94 धाव्यांची 84 धाव्या इथे कंप्लीट केल्या जातील ते बॅटिंग करत असताना बारके शेळकेच्या माध्यमातून हे ऐकूया। आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे संघटक खऱ्या अर्थाने त्यांच्या गोडवाणीनं सल्लागार यांच्या गोडवाणीतून प्रवीणजी दुगाडे सर जोडले जातील। ऐकूया त्यांच्या गोडवाणीतून दुसरं सत्र। संस्थापक महाराष्ट्र राज्य संस्थापक कैलाश दादा म्हात्रे इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए उनका जो गाड़ी नंबर है 3713 3713 का इनाम। चैम्बो, मैंने जिंदगी में
प्रोफेशनल 23 साल कमेंट्री की है, उससे पहले 5-6 साल सीखने के लिए की होगी। लेकिन जितनी बार मैंने केतन पाटिल को देखा, उन्होंने मुझे बॉलिंग से इम्प्रेस किया है, अपनी बॉलिंग से। लेकिन जिंदगी में पहली बार मेरे सामने उन्होंने इतनी अच्छी बल्लेबाजी की है। मानो आज उनका दिन था, मानो आज वो ज्यादा गर्म हो चुके थे, मानो उनका आज हौसला बढ़ा था। लेकिन एक अलग ही केतन पाटिल हमें नजर आए मैदान के अंदर। आज मेरा उपवास है, वरना मैं शाम को उनके साथ मीटिंग जरूर करता। केतन पाटिल को मिनी योगेश पवार कह रहे हैं चांबो। देखिए क्या इनिंग खेली, लेकिन इन्होंने लाजवाब। आज मैं फक्र महसूस कर रहा हूं खुद पे कि केतन पाटिल जैसे भी दोस्त हैं मेरे। लेकिन सामने है बारकिया शेड़के। हमारे गितेश सरडेकर ने बताया कि नथिंग इज इम्पॉसिबल इन बारकिया। क्रिकेट में बारकिया शेड़के के लिए कोई भी चीज मुश्किल जरूर हो सकती है, लेकिन नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन बनाना आना चाहिए। तो गेंदबाज के विकेट हैट्रिक के लिए 37-13। जरूर 37-13, 3713। अगर इसको मराठी अल्फाबेट्स में लिखा जाए तो इसमें एक नाम उभर कर आता है, और वो नाम होता है माता, यानी कि आई। यकीन मानिए, लव बाइट्स केक शॉप 199 में केक है, फ्रूट केक 149 में, और हर महीने के 5 तारीख को ये स्पेशल ऑफर रहता है। पौनगांव नियर तुलसी बार, तालुका पनवेल, डिस्ट्रिक्ट रायगढ़, नियर बाय। देखिए विवेक भी कितने होशियार है भाई। आदित्य पाटिल कोलखे जो ओनर है इस केक शॉप के। प्लेयर ऑफ द मैच के लिए उनकी तरफ से कूपन है 30 पे 84। तो कैलाश दादा के बड़े भाई, इनके बेटे विवेक महात्रे, इनका जन्मदिन है आज। उनका केक यहाँ पर काटा जाएगा। तो विकेट हैट्रिक के लिए 37-13 का इनाम है। फिर से एक बार हमारे और आपके सबके चहीदे, जिन्होंने आरपीएल संस्करण 5 का एक बेहतरीन आयोजन किया था, एक त्योहार पूरे रायगढ़ को क्रिकेट का दिया था, वो कैलाश दादा म्हात्रे यहाँ पर तशरीफ लेकर आ चुके हैं। उनका हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे 40गांव प्रीमियर लीग 2024 में। सरडेगर, शैलेश सरडेगर, काफी अच्छी गेंदबाजी की है इन्होंने। ये द्वारका सर हमारी तरफ घूमे, व्हाइट बॉल का इशारा हुआ। बारकिया और उनकी सेना को अगर जीतना है तो पूरा 5 ओवर बारकिया को खेलना जरूरी है। लेकिन सरडेगर काफी अच्छे गेंदबाज हैं, शैलेश सरडेगर। कवर्स में खेला, और ये देखिए केतन पाटिल, इनका दिन है आज। कैच भी किसने लपका? केतन पाटिल ने। आज दिन है उनका, आज दिन है। बारकिया शेड़के हताश और निराश, क्योंकि 84 रनों का अगर पीछा करना है तो उन्हें भी पता था मेरा खेलना कितना जरूरी है। रिव्यू लिया जा चुका है बारकिया शेड़के द्वारा। वेस्ट साइड बैटिंग टीम रिव्यू है ना ये अंपायर? बैटिंग टीम रिव्यू। फेयर डिलीवरी है, ये आउट है। बारकिया भी जानते थे।
देखिए इस टीम को टी शर्ट भी स्पॉन्सर्ड किया है कैलाशदादा म्हात्रे ने और इस टीम के ओनर भी है I11 आई ग्रुप ओवे अजीवली नारपोली 40 गांव प्रीमियर लीग। ऐसा लगा था पहला मैच हारने के बाद क्या ये टीम रुकेगी कि नहीं रुकेगी, लेकिन दूसरा मैच इन्होंने जीता और तीसरे मैच में भी इन्होंने अच्छा प्रदर्शन किया। अब तक 83 रन बनाए पहले सत्र में और 84 बनाने हैं। शैलेश सरडेकर की मैं तारीफ करना चाहूंगा, आज दिन भर इन्होंने अच्छी गेंदबाजी की। तर सन्माननीय मधुकर वशेणीकर चिरनेर यांचं आपण मनापासून स्वागत करूया। अजय भागीत संदेश गोजे साहेब यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया। तर ऑन साइडला चेंडू वळवला जातोय, नक्कीच एकच धाव मिळते। धावफलकावर धावा लागल्यात त्या 2, तो 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 84 रनों का विशाल काय लक्ष्य। नितीन दांडेल दहिवली आमचे पाहुणे यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करतोय। चर्चा होते क्रिकेट बद्दल, चर्चा होते समाजकारणाबद्दल, चर्चा होती है ती आई ग्रुप महाराष्ट्र बद्दल। अच्छी गेंद दी है। हाँ, विकेट के पीछे कौन है? MSD वासु। लेकिन जज्बा है इस खिलाड़ी में, पूरा एफर्ट देते हैं 100%। और यह बहुत ही बढ़िया खेला है, कवर्स के ऊपर से 6 रन, जबरदस्त। स्लॉट में आई, पार्किंग प्लॉट में भेजा, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन। बघा एक सूचना आहे, जो डगआउट आहे त्याच्यामध्ये बॅट्स ज्या आल्यात तुमच्या त्या पडद्याच्या आतमध्ये आल्यात। खेळाडू कक्ष आमचा हा बाहेर घ्या प्लीज। बघा किती लक्ष आहे आई ग्रुपचं। ये अच्छी गेंद थी और इसीलिए मैंने कहा ये जो सारडेकर है उन्होंने सुबह से अच्छी गेंदबाजी की है। ऐसा नहीं है कि एक मैच अच्छी किया हो, 2 मैच मार खाया हो, इन्होंने अच्छी गेंदबाजी की है। ये अच्छी गेंद थी, 1 रन तो जरूर मिलेगा और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 10 रन। 10 रन पहले ओवर में उतने ज्यादा नहीं है मेरे ख्याल से। 10 के औसत से ये टीम जाएगी तो 85 बनाएगी और बनाने हैं 84, यानी कि 33 रन पीछे रहेगी कम से कम। अंकुश भागीत इनकी तरफ से I11 आई ग्रुप ओवे की टीम के गेंदबाजों के लिए हर विकेट के लिए दादा 1000। अंकुश दादा एकच वादा आहे तुमच्या पाठीमागे, घाबरू नका। बघा 2-4 विकेट जर एका बॉलरने घेतले ना तर 2-3 दिवस आरामात जातील। काय अंकुश दादा? सन्माननीय अलंकार पाटील बोलले, यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज कल्पेश गायकवाड़ कवर्स में खेला है, क्या गेंद होगी बाउंड्री पार और ये डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। काफी बढ़िया स्ट्रोक खेला बल्लेबाज सूरज पवार ने। उम्मीद है, मैं हमेशा कहता हूं भाई हिम्मत मत छोड़, खुद ही को कर इतना बुलंद कि खुदा भी आकर तुझसे पूछे
ऐ बंदे तेरी रजा क्या है, इतना बुलंद कर खुद को कि टक्कर देने लायक तू बने। राजा छत्रपति शिवाजी महाराज ने हमें कहा है, विपरीत परिस्थितियों में रोना नहीं है बल्कि लड़ना है, संघर्ष करना है, और वो संघर्ष आपके द्वारा जारी रहना जरूरी है, और वो संघर्ष हमें नजर आ रहा है। सीधे बल्ले से इस गेंद को निकाला, मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। बारह गेंदों में महाबलेश्वर की एक प्रतियोगिता में 54 रनों की जरूरत थी। किसी को भी नहीं लगा था ये मुकाबला बैटिंग करने वाली टीम जीतेगी, लेकिन बूम बूम माटे ने 9 छक्के लगाए थे अपनी उस इनिंग में, 12 में से 9 गेंदों का इस्तेमाल कर। ये देखो, ये होना चाहिए वार पे पलटवार। गुस्सा आया क्योंकि अंकुश दादा भागीत ने महज गेंदबाजों को इनाम लगाया 1000 पर विकेट। बल्लेबाज का किया था, डे नाइट फॉर्मेट में आरपीएल होगी, और वो उन्होंने करके दिखाया। ढेर सारा क्राउड, ढेर सारे मेहमान। संदीप पाटिल सर जो हमारे क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के अध्यक्ष हैं, उन्होंने स्टेज को संभाला था। निश्चित तौर पर ये कौन वादा इन्होंने हमसे किया है कि अगर अगले साल उन्हें मौका मिलता है तो इससे भी डबल 11 बाइक भी हो सकती है, कुछ भी हो सकता है, कुछ भी कर सकते हैं, क्योंकि तड़ोजा हो या तड़ोजा एमआईडीसी हो या फिर पूरा विभाग हो, हमेशा कहती है कि एक ही वादा, गुरु दादा और कैलाश दादा। पूरा विभाग ये कहता है, क्योंकि मैं ऐसा नहीं है मैच के लिए जाता हूं, मैं विभाग में पूरी तरह हर तरह के मेरे कई काम होते हैं, घूमते रहता हूं। मैं इस मैच के लिए आया और चला गया, ऐसा नहीं रहता। ये देखिए, ये क्या है, ये 6 तो जरूर है। ये अंपायर रेफर है। चलिए बजाइए डीजे अक्षय। बाबा रेप किया, बेकार, बहु बेकार आल्या बरोबर उपट घातली। क्रिकेट असं आहे, क्रिकेटमध्ये इतके मॅच वेडे असतात, एक प्रेक्षक मॅच बघता बघता मेला, सरणावर गेला, उठून म्हणाला स्कोर काय झाला, म्हणजे इतकी आवड असते क्रिकेटच्या स्कोरची। इट्स अ नो बॉल। इकतीस 31। ये आया हूं पहाड़ के नीचे। अब मुझे लग रहा है ये मुकाबला बराबरी पे चल रहा है। पहले ओवर में 10 ही रन थे, तो ऐसा लगा था मार्किया शेर के आउट होने के बाद ये सेना कमजोर पड़ी है, लेकिन नहीं, मैं हूं ना। क्योंकि आपको बताता हूं मैं हूं ना का किस्सा। ये गेंद हवा में है, फिट थी लेकिन फिट, 1 रन जरूर मिला। मैं हूं ना, ऐसी एक मन्नत मांगी दिल्ली के लड़के ने, दुबला पतला लड़का मुंबई में आया, लेकिन सुपरस्टार बना और मुंबई में ही मन्नत नाम का बंगला बनाया, किंग खान, शाहरुख खान। यह होता है आपकी मेहनत का नतीजा। टीम का टोटल 32। किसी ने सोचा भी नहीं था, जूही चावला ने भी अपने इंटरव्यू में कहा था, ये मेरे हीरो है, राजू बन गया जेंटलमैन में। लेकिन होता है, मेहनत आपको सफलता की चरम सीमाओं पर पहुंचाती है। ये केतन पाटिल की तरह एक्शन पे रिएक्शन है, बाएं हाथ के बल्लेबाज जयेश पाटिल द्वारा। देखिए, इस ओवर ने कमर तोड़ी है तौसीफ शेख एंड कंपनी की। 28 रन इस ओवर में आए, 38 बने।
हैट्रिक के लिए कैलाश दादा मात्रे इनकी तरफ से 37-13, जिसका वर्ड होता है आई उस नंबर का. तर आपण गीतेशकडे वळणार आहोत स्वागत सोहळ्याकडे. 38 धावा. अड़तीस पे एक है, 18 गेंदें बची है और 46 रनों की जरूरत. नरेंद्र मस्कर स्क्रीन पर नजर आ रहे हैं. वाह नरेंद्र, पैर में प्लास्टर होने के बावजूद भी जिस तरह से उन्होंने क्रिकेट खेला था, 24 लाइव इवेंट ने उन्हें पूरे टेनिस विश्व में पहुंचाया. मुझे गुजरात के कमेंटेटर्स का भी फोन आया था कि आपका रील काफी फेमस हो चुका है प्रवीण तुगाड़े. तो मैंने कहा इसमें सबसे बड़ा योगदान है नरेंद्र मस्कर और 24 लाइव इवेंट का. आज वो आरएस के दोस्त बन चुके हैं. नरेंद्र मस्कर, आर यानी कि राम, एस यानी कि सीता. राम और प्रभु राम और सीता के भक्त बन चुके हैं. मैच बन सकते हैं 18 में 46. और ये विकेट. कहानी में एक और ट्विस्ट. कहानी में एक और ट्विस्ट. निर्णायक मोड़ पे यह विकेट आ चुका है. 1000 रुपए का इनाम है ना अंकुश दादा भागी दिन की तरफ से हर विकेट के लिए. 1000 रुपए लिखी है इस गेंदबाज के आगे. सलीम जलाल विषारी महाराज दुसरा फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटची एक्झिट. दुसऱ्या विकेटचा काढदा बाय. दुसरी विकेट तडीबार. हद्द बाद जेर बंद स्थान बद. दुसऱ्या विकेटचं बदन प्रपात. दुसरी गळती गच्छंती. दुसऱ्या विकेटची एक्झिट. दुसऱ्या विकेटचा काढदा. देखिए विकेट हैट्रिक के लिए 37-13 तो है ही, उसके साथ साथ कैलाश दादा इनकी तरफ से 1000 का इनाम. कैलाश दादा इनकी तरफ से. चलिए दत्ता भोईर आ चुकी है. मैच में क्रूशियल मोमेंट, जब सब कुछ अच्छा चल रहा था बारकिया शेड़के एंड कंपनी के लिए, तब विकेट जाके गिरी है. और इसीलिए मैंने कहा शैलेश सारडेकर ये टर्निंग पॉइंट है इस मैच का. ये ओवर ये उठाया दत्ता भोईर ने, क्योंकि वो जानते हैं अभी नहीं तो कभी नहीं ये रन चेस हो सकते हैं. 40 की जरूरत है बची हुई 16 गेंदों में. आणि याची दैट्स अ सुपर सिक्स. ये सुपर छक्का आया है. दत्ता भोईर भी जानते हैं कि यहां नहीं खेलेंगे तो अगला दौर सुपर 12 खेलने का मौका नहीं मिलेगा इस टूर्नामेंट का. 84 रन चेस करने हैं इस टीम को. फुल टॉस थी, उठाया लेकिन गेंद हवा में है. ऊंचाई ज्यादा है और दत्ता भोईर के पारी गेंद. ये अच्छे आना चाहिए था मेरे ख्याल से. ये 6 वाली बॉल थी. खुद को कोस रहे होंगे दत्ता भोईर. डीजे देखिए थोड़े से किरण गहरत नाराज हुए क्योंकि फुल टॉस गेंद थी. दत्ता भोईर को ये गेंद बाहर भेजना जरूरी था. लगातार 2 छक्के आ सकते थे. जो 16 में 40 थे वो 15 में 34 आने वाले थे अगर ये 6 आता तो. यही तो क्रिकेट है भाई, जहां एक गेंद आपके मुकाबले का फैसला बदल देती है. ये इस बॉलर के लिए भी अंकुश दादा इनकी तरफ से 1000 है हर विकेट के लिए. तो उनका नाम भी लिखिए. गीतेश सरडेकर, शैलेश सरडेकर गेंदबाज है. गीतेश सरडेकर हमारे साथी कमेंटेटर है. सरडेकर होने के कारण थोड़ा कंफ्यूजन, लेकिन 15 में 40. ये गेंद हवा में. 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल अब 39 रनों की जरूरत है बची हुई 14 गेंदों में.
तर अनिल भागीत यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. 14 में 39 रनों की जरूरत. पैंतालीस में 3 और यह ऊंचा खेला है, ऊंचा खेला है. यहां से हम बाजी छोड़ने वाले नहीं है. बार क्या आउट हुए थे क्या हुआ, सेनापति आउट हुए थे क्या हुआ. हम सेना लड़ने के लिए तैयार है. यह जज्बा दिखाते हुए उनके सेनानी जयेश पाटिल. क्रिकेट मैच है. अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या. टेस्ट क्रिकेट के दिन के अब 90 ओवर देखते हैं. अगली गेंद पे क्या होगा, क्या होगा, क्या नहीं होगा. 50 ओवर का मैच देखते हैं. अगली गेंद पे क्या होगा, नहीं होगा, इस सोच में हम T20 क्रिकेट देखते हैं. और अगली गेंद पे क्या होगा, नहीं होगा, ये सोचते हुए ये टेनिस बॉल देखते हैं. एक और, एक और. तर आपण केक कापणार आहोत. आपण गीतेशकडे जाणार आहोत. तर नक्कीच आमच्या मंचावर उपस्थित सर्वांनी कैलास जत्रे संस्थापक आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी वेळेत वेळ काढून या स्पर्धेला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच आज ज्यांचा वाढदिवस आहे विवेकजी म्हात्रे यांचा इथे वाढदिवस साजरा केला जाईल. खूप चांगले रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला आई 11 आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र अंपा आरोही 11 सांगडे पाली. तर डीजे मास्टरला विनंती असेल एक बर्थडेचं सॉन्ग. विवेकजी म्हात्रे केलं जाईल. मी विनंती करतो संदेश दादांना की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. सन्माननीय संदेशजी गोजे उद्योगपती संदेशजी गोजे आरिवडी यांचा यथोचित मान सन्मान. या स्पर्धेचे दमदार आयोजक प्रकाशजी पाटील आणि योगेशजी म्हस्कर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय संदेशदादा गोजे यांचा यथोचित मान सन्मान केला जातो आहे.
चार 4 है ये 4 अंपायर पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय नितीनजी तांडेल दैवली यांचा या यथोचित मान सन्मान मायाची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन नितीनजी तांडेल दैवली आई ग्रुपचे सदस्य यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय मधुकरजी वशनीकर चिरनेर यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जात आहे. तसेच अनिल शेठ भागीत अजिवली याला देखील विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. सन्माननीय अनिल शेठ भागीत यांना विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. तसेच अलंकारजी पाटील बोरले यांना देखील विनंती असेल की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. तर अनिलजी भागीत यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय त्याने त्याचा स्वीकार करावा. तसेच अलंकारजी पाटील बोरले यांना देखील विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. ओर टू कंटिन्यू प्रवीण दुगाडे सर. 9 गेंदे और 21 रनों की जरूरत है. कांटे के मुकाबला चल रहा है. शरीर पर रोंगटे खड़ा कर देने वाला ये मैच. क्या जीतेगी I-11 आई ग्रुप ओवे? हाँ जरूर, क्योंकि लाइव में आवाज जाती है. ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है, क्या छूने की संभावना और ये छोड़ा कैच. जज नहीं कर पाए बॉलर. 1 रन जरूर मिला. अभी भी देखिए 8 गेंदे 20 की जरूरत है. 1 ओवर में भी 20 रन आ सकते हैं, लेकिन ये जो जयेश पाटिल है उनका रुकना जरूरी है. 6 गेंदों में 24 रनों की एक शानदार इनिंग जिन्होंने खेली है. एक रन तो जरूर मिला है यहाँ पे लेग बाय के तौर पर. लेग स्टंप पिचिंग था अंपायर ने कहा, और 1 ही रन मिला है और इस 1 रन से अब 65 पे आता हुआ टोटल गेंदें बची है 7 और जीत के लिए 19 रनों की जरूरत. 7 में 19. देखिए मैच पहले ओवर में ऐसा लग रहा था जब
के आया है, 7 गेंदों में 24 वाली इनिंग तो खेली है, तो मैच तुझे ही फिनिश करनी है। जयेश पाटिल क्या गेंद निकाली, लेकिन केतन पाटिल ने जबरदस्त। 5 गेंदे 15, गेंद की लेंथ को छोटा किया। देखिए एक्शन रिप्ले में मैं देख रहा हूं, गेंद की लेंथ को छोटा किया और गेंद थोड़ी नीची भी रही। सन्माननीय राजेशजी कोरंगळे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। ये अच्छी गेंद थी, जड़ में डाली गई थी। 5 में 15 की जरूरत थी, 1 रन लिया नहीं गया शायद, क्या नहीं लिया। 4 गेंदों में अब 15 रनों की जरूरत। जयेश पाटिल, लेकिन आपको पता नहीं है केतन पाटिल की आदत, पहली 3 गेंदें उनकी 100% सोना होती है। 100% सोने की तरह डालते हैं वो। ये देखिए तीसरी गेंद थी इस ओवर की, छोड़ा कैच। अब देखेंगे हमका पिक्चर अभी बाकी है, अंपायर रिव्यू आउट कौन है। साहिल पवार आउट है यहां पे। और स्ट्राइकर एंड पे कौन है? हनुमान जाएगा स्ट्राइकर एंड पर। चलिए अब सीधा रिप्ले आपको 24 लाइव के स्क्रीन पर नजर आएगा। 3 गेंदों में 15, 3 गेंदों में 15 रन चाहिए, 14 चाहिए, 1 हुआ था। रिप्ले देखिए, रिप्ले देखिए कितनी क्लियरिटी है, ये देखिए जबरदस्त क्लियरिटी। तीन में 14, जबरदस्त क्लियरिटी। और इसीलिए इस वेबसाइट को मैंने फक्र से कह रहा हूं कि नाम दिया है PCQ, प्रोफेशनलिज्म, क्लियरिटी एंड क्वालिटी। और ये विकेट मिलता हुआ केतन पाटिल। आज दिन भी आपका और शाम भी आपकी। योगेश पवार, मिनी योगेश पवार, जोर का झटका। तो 2 गेंदें बची है और लगातार विकेट नहीं लिए इन्होंने 2, लेकिन हैट्रिक के लिए अजय भागित 2 गेंदे है। 2 विकेटों के लिए 5000 अजय भागित, संदेश कोजे, नितिन तांडेल, इन सभी की तरफ से। ये देखिए ये आया। चलिए हरियाली लेके आइए मेरे पास। मैं गूगल पे विश्वास नहीं रखता, कभी कभी सर्वर डाउन हो जाता है। हरियाली यहाँ पे आनी चाहिए। रोकड़ा 500 का 2000। क्या केतन पाटिल आज खेले हैं तौसीफ शेख के लिए।
इतने बड़े प्रेशर में इन्होंने मैच निकाला, बाएं हाथ के बल्लेबाज। हाँ देखिए, हजार हजार वो भी मिलेंगे, हैट्रिक होती है तो। कैलाश दादा म्हात्रे और अंकुश दादा भागित इनकी तरफ से। लेकिन केतन पाटिल, आज सही मायने में इतने सालों से आप क्रिकेट खेल रहे हैं मेरे सामने, लेकिन आज पहली बार मैं गर्व महसूस कर रहा हूं कि मेरे सामने आपने मुझे तो इम्प्रेस किया, लेकिन आपके सभी चाहने वालों को बेहतरीन ऑलराउंडर आपके द्वारा पेश किया। ये अंपायर रिव्यू है, चेक कीजिए। क्या ये अंपायर आपका मेन अंपायर का डिसीजन क्या है? स्क्वायर लेग अंपायर ने ये लिया है रिव्यू। देखिए ये क्या है, नो बॉल है। हैट्रिक ऐसी नहीं होती, हैट्रिक पे 13 पे 1 है या 13 पे 0 है। एक आखिरी गेंद बची है और 71 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है, फ्रीड है ये, 1 में 13। तो इस मैच को जीता तौसीफ शेख की कप्तानी में आई 11 आई ग्रुप वोमेन है। आज का संजोग ये रहा कि दोनों टीमें जो इस टूर्नामेंट इस लीग से बाहर हो चुकी है, उनका जर्सी का कलर सेम था। बारकिया शेड़की की टीम का और कुमार अंग्रे की टीम का जो जर्सी कलर था वो सेम था, और वही टीमें केतन पाटिल, अरे नो डाउट है। तो संदेश गोजे इनके शुरुआत हो प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। केतन पाटिल आइए। केतन पाटिल प्लीज कम ऑन, प्लेयर ऑफ द मैच। क्या इंप्रेसिव बल्लेबाजी की, क्या गेंदबाजी की आपने। पुष्पा नाम समझ के फ्लावर समझा क्या, फायर हूं मैं, झुकेगा नहीं साला। केतन पाटील ठरलाय, जबरदस्त खेळी। आणि मॅन ऑफ द मॅच द्यायच्या अगोदर आपण क्वेश्चन विचारूया। केतन भाई, धावा वाचवायच्या होत्या, संदेश दादा गोजे, अजय बागी त्यांच्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येते। तर केतन भाई कसं वाटतं मॅन ऑफ